आता लग्न आहे आणि त्यामध्ये मेलोड्रामा सस्पेन्स असणार नाही असं होईल का? हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. माझी ना एक छोटीशी इच्छा होती, मी नवरी बनून माझ्या घरातूनच जे आहे मंडपात जावं, म्हणजे कार्यालयात वगैरे जावं. पण माहित आहे का, पाहुणे इतके आणि घर छोटंसं. मग पप्पांनी मामांनी सर्वांनी डिसाईड केलं की नाही, आपण ना कार्यालयातच जाऊन रात्रीचा मुक्काम करायचा. आणि खरं सांगते, तिथे मला इतकं रडायला येत होतं ना, म्हणजे माझी एक छोटीशी इच्छा होती, तीही लग्नाच्या आधीची शेवटची, आणि तीही पूर्ण झाली नव्हती. पण काही इलाज नव्हता, कारण सर्व पाहुण्यांना घेऊन मग आम्ही सर्वजण मंडपात आलो. मी खूप चिडलेली, खूप रागात आणि अगदी रडून देईल की काय अशी माझी कंडिशन होती. पण पुन्हा इथे मैत्रिणी कामात आल्या. सर्व मैत्रिणी ज्या घरी गेल्या होत्या त्या रिटर्न आल्यात आणि रात्रभर माझ्यासोबत त्याही मंगल कार्यालयात थांबल्यात. त्यामुळे माझी ती रात्र खूप मस्त गेली मैत्रिणीसोबत. म्हणजे अशी एकत्र घालवलेली ती शेवटची रात्र होती. रात्रभर जागरण करूनही सकाळी आम्ही मस्त फ्रेश उत्सव तयार होतो. पण एक प्रॉब्लेम झाला. आता ज्या लग्नात अगदी सुरुवातीपासून काही ना काही अडचणी येत आहेत, त्या लग्नाच्या दिवशी एकही अडचण येणार नाही असं होईल का? आणि जी मेकअप आर्टिस्ट येणार होती ती न येता तिच्या जागी दुसरीच आली आणि तीही लेट. आणि पुन्हा माझ्या मैत्रिणीच कामात आल्यात, त्यांनी मला मस्त नटवलं. त्यानंतर होबाचा कार्यक्रम वगैरे झाला. तर ब्युटिशियन आल्यात आणि त्यांचं म्हणणं होतं, आता आम्ही आलो तर आम्ही मेकअप करूनच जाणार, कारण आमचाही एक दिवस वेस्ट जाणार. त्यांच्यासोबत बरीच बाचाबाची झाली. फायनली त्यांच्याकडनं लग्नाचा मेकअप जो आहे करून घेतला आणि त्यानंतर तर असं झालं होतं मला की कुठे तोंड लपवू.